हजारो आंदोलकांसह मुंबईमध्ये आलेल्या आणि आझाद मैदानावरती ठाण मांडून बसलेल्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला अखेर यश आलं। जरांगेंच्या 8 पैकी 6 मागण्या या सरकारनं मान्य केल्या। गेल्या 5 दिवसांपासून मुंबईमध्ये सुरू असलेला या आंदोलनाचा मंगळवारचा दिवस हा क्लायमॅक्सचा ठरला। बघूयात आज दिवसभरामध्ये काय काय घडलं। मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारत मनोज जरांगे पाटील हजारो समर्थकांसह मुंबईत दाखल झाले। 28 ऑगस्टला अंतरवाली सराटीतून निघालेले जरांगे पाटील जुन्नरला शिवनेरीच्या पायथ्याशी नतमस्तक होऊन 29 ऑगस्टच्या पहाटे मुंबईच्या वेशीवर पोहोचले। मराठ्यांचं भगवं वादळ घेऊन मुंबईत दाखल झालेल्या जरांगेंना ऐन गणेशोत्सवामध्ये आझाद मैदानात उपोषणाला परवानगी मिळू नये यासाठी बरेच प्रयत्न झाले। केवळ एका दिवसाच्या आंदोलनाचं आणि 5000 आंदोलक संख्येचं हमीपत्र देऊन प्रत्यक्षात हजारो आंदोलकांच्या साथीनं जरांगे पाटील मुंबईत दाखल झाले। CSMT परिसरात आणि मुंबईत प्रचंड वाहतूक कोंडी झाली। नवी मुंबई ते मुंबई या परिसरात रस्त्यांवर मराठा आंदोलकांनी ठाण मांडली। आरक्षण मिळेपर्यंत माघार नाही असा निर्धार करत जरांगे पाटील यांनी आझाद मैदानात उपोषण सुरू केलं। त्यानंतर 2 ते 3 दिवस जरांगे पाटील यांच्या सोबत आलेल्या आंदोलकांमुळे मुंबई जेरीस आली। CSMT स्टेशन आणि परिसरामध्ये या गर्दीकडनं सातत्यानं घोषणाबाजी करण्यात येत होती। मुंबईत ठिकठिकाणी मराठा आंदोलक दिसत राहिले। काही ठिकाणी हुल्लडबाजीचेही प्रकार घडले। यावरनं उलटसुलट चर्चा झाली। या सगळ्यात वेठीला धरण्यात आलेल्या मुंबईला मोकळा श्वास मिळावा अशी मागणी करत काहींनी हायकोर्टात धाव घेतली। सोमवारी हायकोर्टात झालेल्या सुनावणीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारपर्यंत मुंबईतले रस्ते रिकामे करावेत असे आदेश हायकोर्टाने दिले। मनोज जरांगे यांचं आंदोलन शांततापूर्ण स्थितीत नसल्याची टिप्पणी हायकोर्टाने केली। या सगळ्या 4 दिवसांच्या काळात सरकारकडून सुद्धा जोर बैठका सुरू होत्या। जरांगेंच्या मागण्या मान्य करता येतील का याची चाचपणी करण्यात येत होती। त्यानंतर मंगळवारचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा ठरला। आंदोलकांवर पोलिसांची कारवाई, हायकोर्टात सुनावणी आणि जरांगेंसोबत सरकारच्या शिष्टमंडळाच्या चर्चेनं दिवस गाजला। कमी आहे 25% 50% लागतो 5%वर काहीतरी केलं पाहिजे। सकाळी 9:30 वाजता आंदोलन बेकायदेशीर असल्याने जरांगे पाटील यांना पोलिसांची नोटीस आली। आंदोलनाला परवानगी नसल्याचं पोलिसांनी नोटिशीद्वारे कळवलं। आझाद मैदानाचा परिसर खाली करण्याचे पोलिसांनी आदेश दिले। सकाळी 10 वाजता जीव गेला तरी आझाद मैदान सोडणार नाही असं प्रत्युत्तर जरांगे पाटलांनी दिलं। पोलिसांकडनं 3 नोटिसा आल्या, 2 स्वीकारल्या। जरांगेंनी नोटीस स्वीकारलीही नाही। दुपारी 12 वाजता मराठा आरक्षणासंदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, शिवेंद्रराजे भोसले यांच्यासोबत बैठक झाली। दुपारी 1 वाजता हायकोर्टाच्या सुनावणीत सरकारला ठोस कारवाईचे निर्देश दिले। दुपारी 3 वाजेपर्यंत आझाद मैदान आणि रस्ते मोकळे करण्याचे कोर्टाने निर्देश दिले। दुपारी 2 वाजता आझाद मैदान CSMT परिसरात पोलिसांची मोठी कुमक तैनात करण्यात आली। मराठा आंदोलकांच्या गाड्या आणि आंदोलकांना हटवण्याचं काम सुरू झालं। दुपारी 2:45 वाजता राधाकृष्ण विखे पाटील, शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह शिष्टमंडळ चर्चेसाठी आझाद मैदानात पोहोचलं। आरक्षणाच्या शासन निर्णयाचा मसुदा जरांगे पाटलांना दाखवला। दुपारी 3 वाजता मुंबई हायकोर्टामध्ये पुन्हा सुनावणी सुरू झाली। मुंबई रिकामी करण्याचा आदेश कोर्टाकडनं कायम ठेवण्यात आला। सूचनांचं पालन करण्याचे निर्देश दिले। सुनावणी बुधवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली। संध्याकाळी 4:15 वाजता मनोज जरांगेंच्या 8 पैकी 6 मागण्या सरकारकडनं मान्य करण्यात आल्या। एका तासात GR काढण्याची सरकारनं भूमिका मांडली। GR आल्यानंतरच निर्णय घेणार अशी मनोज जरांगेंनी भूमिका घेतली। संध्याकाळी 4:40 मनोज जरांगे समर्थकांचा आझाद मैदान आणि CSMT परिसरात जल्लोष पाहायला मिळाला। पाटील पाटील अशी जोरदार घोषणाबाजी झाली। संध्याकाळी 4:45 वाजता राज्य सरकारचा मसुदा जरांगे यांच्यासह जरांगेंसोबत असलेल्या अभ्यासकांनाही मान्य झाला।
आंदोलकांच्या साथीमुळे जिंकलो अशी प्रतिक्रिया मनोज जरांगेंनी दिली. रात्री 9 पर्यंत मुंबई रिकामी करणार अशी जरांगे पाटील यांनी घोषणा केली. संध्याकाळी 5 वाजता मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य झाल्याचा जी.आर. सरकारनं काढला. त्यानंतर आझाद मैदानात सुरू असलेल्या जल्लोषात भर पडली. गेल्या 5 दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाची सांगता अखेरीस गुलाल उधळून करण्यात आली. या आंदोलनाची सांगता मनोज जरांगे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांच्याही विजयात झाली अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगते. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई.